केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। तहसीलदार अभिजित जगताप यांनी वाळू चोरी करणारे 2 ट्रॅक्टरसह मुरुम चोरी करणारा हायवा पकडला। तहसीलदार अभिजित जगताप यांची अर्ध्या रात्री धडक कारवाई। आता बातमी सविस्तर। माहूर तालुक्यातील नदीपत्रावरील 5ही वाळूघाट लिलावात बोली बोलून महसूल भरल्याने पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळू चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांना मिळाली। त्यांनी दिनांक 8 रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे सह पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड यांचे सहकर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला। तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली। दिनांक 9 रोजी विनापरवानगी मुरुमाची वाहतूक करणारा हायवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकार जेनितचंद्रा दोंतुला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व घाटावर करडी नजर ठेवली आहे। त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे हे स्वतः दिनांक 8 रोजी रात्री 11 वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते रूपानाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालिका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना दिसल्याने त्यास अडविले असता चालक ट्रॅक्टर थांबवून पसार झाला। त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले। तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नाईकवाडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे वाहन थांबून बघितले असता मजुरांनी पोबारा केला। तर दुसऱ्या ट्रकरचे मुंडके लावून सदरील ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली। तर तिसऱ्या घटनेत दिनांक 9 रोजी पालाईगुडा फाटा येथे विनापरवानगी मुरुमाची वाहतूक करत असलेला SD कंस्ट्रक्शन कंपनी माहूर असे लिहिलेला हायवा क्रमांक MH 26-1771 या हायवाची चौकशी केली असता त्याचेजवळ कुठलीही परवानगी नसल्याने त्या हायवालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले आहे। सदरील धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्रा दोंतुला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे सह पोलीस निरीक्षक संदीप अनेबोईनवाड, पोका ज्ञानेश्वर खंदाडे, महसूल सहाय्यक मनोहर चेके, सुनील वणवे, DY पेरडलावार CP बाबर, सुमित नैताम, ग्राम महसूल अधिकारी बंडू चिरंगे, लक्ष्मण मेश्राम, सुमित नैताम, प्रदीप कदम सर्व ग्राम महसूल अधिकारी, विवेक परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। सर्व महसूल चॅनल अधिकारी सबस्क्राइब करा, कर्मचारी कोतवाल उपस्थित लाईक करा, होते। पुढील ग्रुपवर शेअर करा।